मुंबईमधून दादर या ठिकाणी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर देखील या क्षणाला उपस्थित आहेत। उमेश, मी आपल्याकडे येते। काही वेळा आधी जसं आपण पाहिलं की दादर चैत्यभूमी परिसरात देखील आंदोलकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन होण्याआधीच या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। सध्या परिस्थिती काय आहे उमेश? मेघना, तर आता सध्याची परिस्थिती पाहिली तर आता इथे एकही आंदोलक पोलिसांनी ठेवला नाही असंच म्हणावं लागेल, कारण जोही आंदोलक या सगळ्या परिसरामध्ये येतोय त्याला लगेचच पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात। आता जर आपण पाहिलं तर सरळ माझ्या समोर जी आहे ती चैत्यभूमी आहे। या चैत्यभूमीच्या इथे 4 वाजता जे आहे सायंकाळी सर्व विद्यार्थी भेटणार होते, सर्व विद्यार्थी जमणार होते आणि त्यानंतर जंतर मंतरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या निषेधार्थ जर आपण पाहायला गेलं तर इथे देखील आंदोलन केलं जाणार होतं। सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन पूर्ण करण्यात होतं आणि जे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितण्यात येत होता तो राजीनामा अजूनही दिला जात नाही आणि त्याचाच निषेध कुठेतरी हे सर्व विद्यार्थी मिळून इथं करणार होते। मात्र जसं या आताही जर आपण पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात इथं सर्व पोलीस फाटा जो आहे तो असलेला पाहायला मिळतोय। तर चैत्यभूमीला जाणारा जो मुख्य रस्ता आहे तोच पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। इथे एखादा मुंबईकर असेल किंवा जो पर्यटक असेल तो देखील जर चैत्यभूमीच्या इथं दर्शनासाठी जाणार असेल तर त्यालाही जाऊ दिलं जात नाही, अशा प्रकारचा कडक पारा या सगळ्या परिसरामध्ये असलेला पाहायला मिळतोय। अगदीच अजूनही जर आपण पाहिलं तर 2 विद्यार्थी 4 विद्यार्थी 5 विद्यार्थीच्या संख्येमध्ये विद्यार्थी इथं पोहोचतायत, निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या विद्यार्थ्यांना निषेध आंदोलन करू दिलं जात नाहीये। ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय, तोच सगळा प्रकार जो आहे तो मुंबईत देखील आपल्याला इथं पाहायला मिळतोय। मुंबईतही या सगळे विद्यार्थी या सगळ्या परिसरामध्ये आले तर त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात येतं आणि ज्या प्रकारे इथेही गाडी लावण्यात आलेली आहे पोलिसांची, अशा मोठ्या पोलिसांच्या गाड्या एक रस्त्याच्या या बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला अशा दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या आहेत। दोन्ही बाजून कुठल्याही जागेतून जर विद्यार्थी आले तर त्यांना लगेचच ताब्यात घेतलं जातं, गाडीत भरलं जातं आणि पोलीस स्टेशनला घेऊन जालं जातं। अशा प्रकारे हे सर्व आंदोलन जे आहे ते पोलिसांनी होऊनच दिलेलं नाहीये। जवळपास आतापर्यंत 100 ते 125 विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्यासोबत आलेल्या पालकांना किंवा त्यांच्या समर्थनात असलेल्या इतर व्यक्तींना अडवण्यात आलेलं आहे। काही लोकही या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं पोहोचली होती, हातात त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, मात्र त्यांनी ज्यावेळेस हे आंदोलन सुरू केलं त्यांनाही लगेच पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि इथे एकही आंदोलक उरणार नाही याची पूर्ण दक्षता कुठेतरी पोलीस घेताना दिसते। त्यामुळे दिल्ली असेल मुंबई असेल सगळीकडे आंदोलन चिरडण्याचं काम जे आहे ते पोलिसाच्या माध्यमातून सरकारचं सुरू असलेलं पाहायला मिळतंय। निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।